हाय हॅलो नमस्कार, मी मीना गायकवाड। आज आपण खूप सुंदरसे असं एक बॅग तयार करणार आहोत। तर बघा, अशा बॅगी माझ्या चॅनलवर तुम्हाला खूप भेटतील वेगवेगळ्या पाहायला। पण काय आहे, काहीतरी याच्यातून प्रत्येक बॅगमधून वेगवेगळं काहीतरी पाहायला भेटतं। तर याच्यामध्ये सुद्धा एक स्ट्रीप आणि म्हणजे एक ट्रिक आहे, ती तुम्हाला मी सांगणार आहे। तर 20 बाय 8 इंचाचा आपण एक असा स्क्वेअर घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये मी फॉर्म सीट वापरलेला आहे आणि नॉन वन वापरलेला आहे। बघा, तुमच्याकडे नॉन वन फॉर्म सीट तुम्हाला घ्यायचा असेल तर माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये बिझनेस अकाउंट नंबर दिलेला आहे, मला व्हॉट्सअपला नक्की मेसेज टाका। बघा, इथून आपली सुरुवात होते। बघा, इथे आपल्याला याचा असं पट्टीच्या सहाय्याने असं मध्य घ्यायचं आहे। बघा, मी 2 रेषा मारलेल्या आहे 2 इंचाच्या, तुम्हाला दाखवून देते। बघा, आणि या ठिकाणी आपल्याला इथे वरती जी वरची साईड आहे त्या ठिकाणी असे पॅच जोडून घ्यायचे आहे। बघा, तुमच्याकडे वेगवेगळे पॅच असतील तर तुम्ही कोणतेही पॅच घेऊ शकतात। तर माझ्याकडे मी माल विकण्यासाठी पॅच घेऊन आलेले आहे, त्याच्यातले मी सगळे पॅचच्या बॅगी तयार केलेल्या आहे आणि ही सुद्धा बॅग त्यासाठीच तयार करत होती। तर बघा, ही जी बॅग आहे, जसं आपण नवरात्रामध्ये बघा दांडिया खेळतो तर त्यानुसारच हे पॅचवर डिझाईन आहे। तर बघा, आपण हा पॅच इथे जोडून घेतलेला आहे। वरती उरतं 3 इंच, तर या ठिकाणी आपल्याला 2 इंचाची मार्किंग करून घ्यायची आहे। आणि ही बॅग बनवणं अतिशय सोपं आहे। तुम्ही कोणालाही म्हणजे तुम्हाला कोणालाही बनवता येईल आणि अगदी सोप्या पद्धतीमध्ये आहे। तुम्ही तुमच्या स्वतःसाठी, मुलीसाठी आणि तुमच्या कोणाहीसाठी तुम्ही या बॅगी तयार करू शकतात आणि घर बसल्या याचं तुम्ही सेलिंग करू शकतात। घर बसल्या हा छोटासा व्यवसाय तुम्ही सुरू करू शकतात। तर बघा, 8 इंचाची आपण ही चेन घेतलेली आहे आणि ही चेन आहे 5 नंबरची। तर असे मी 2 पीस कट करून घेतलेले होते। त्याच्यानंतर काय करायचं आहे, ही चेन आपल्याला उलटी ठेवून घ्यायची आहे आणि या ठिकाणी शिलाई मारायची आहे। तर बघा, मी इथे शिलाई मारलेली आहे। शिलाई मारल्यानंतर लगेच आपल्याला इथे टॉप टिच करून घ्यायचं आहे। बघा, टॉप टिच करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। टॉप टिच झाल्यानंतर तर बघा, दुसरं ही जी पार्ट आहे ते थोडंसं ओपन झालं होतं म्हणून मी इथे शिलाई मारून घेते आहे। त्याच्यानंतर काय करायचं आहे, हा पार्टसुद्धा आपण इथे जोडून घेऊया। बघा, मी इथे शिलाईच्या ठिकाणी व्यवस्थित ठेवून घेते आणि या ठिकाणी सरळ अशी शिलाई मारणार आहे। बघा, अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे। शिलाई मारल्यानंतर या ठिकाणी आपल्याला रनर ॲड करून घ्यायचं आहे। टॉप टिच देऊन मग रनर ॲड करायचं आहे। बघा, या ठिकाणी टॉप टिच केलेलं आहे आणि नंतर मी इथे रनर बी ॲड करून घेईल। आणि बघा, माझ्याकडे एक शॉपिंग बॅगचा तुकडा होता आणि हा तुकडा इकडे तिकडे पडण्यापेक्षा म्हणजे चला आपण याचा वापर करू, नाही तर मी नॉन वनच वापरलं असतं। तर बघा, या ठिकाणी इथे शिलाई मारून घ्यायची आहे। पण शिलाई मारायच्या आधी या ठिकाणी आपल्याला एक रनर ॲड करून घेऊया। रनर ॲड झाल्यानंतर चारही बाजूने आपल्याला शिलाई मारायची आहे, तुम्ही बघू शकतात। आणि शिलाई मारल्यानंतर जे एक्स्ट्राचं आहे ते आपण कट करून घेऊया। ते कट झालेलं आहे। बघा, वरती जी बाजू आहे त्या ठिकाणी बोटाच्या साहाय्याने आपल्याला एक मार्किंग करून घ्यायची आहे। बघा, अशा पद्धतीने आता इथे मार्किंग करून घेऊया। तर म्हणजे 1-1 इंचाची मार्किंग तरी केली पाहिजे। तर हे बघा, आपली हे 1 इंचाची मार्किंग झालेली आहे। आता आपण या ठिकाणी हँडल बसवून घेऊया। जर तुमच्याकडे रेडीमेड असेल तर रेडीमेडसुद्धा तुम्ही हँडल घेऊ शकतात, किंवा कापडाचंच उरलेलं असेल तर तुम्ही कापडाचंसुद्धा घेऊ शकतात। तर 1 इंच बाय 50 इंचाचं आपल्याला हे हँडल घ्यायचं आहे। आणि छोटी मुलगी असेल तर कमीत कमी तिचं माप घेऊनच तिचं जे हँडलची उंची आहे ती घ्यायची आहे। बघा, हँडलच्या ठिकाणी मी डबल शिलाई मारत आहे, कारण की काही हँडलचे दोरे निघतात आणि काही हँडल कच्चे असतात। तर या ठिकाणी कधीही आपण हँडल जोडताना हँडलला डबल टिबल शिलाई दिलीच पाहिजे। त्याच्यानंतर बघा, जे हँडल आपण जोडलेले होते त्या ठिकाणी आपल्याला परत एकदा चेन जोडून घ्यायची आहे। चेनीचं माप मी परत एकदा दाखवते। तर हे 8.5 इंच आहे, पण आपल्याला 8 इंच लागणार आहे, तर मी थोडंसं एक्स्ट्रा घेतलेलं होतं। तर बघा, या ठिकाणी आपली चेन उलटी ठेवलेली आहे। बघा, व्हिडिओमध्येच पूर्ण स्पष्ट मी दाखवलेलं आहे कसं मी शिवते, कसं बनवते। कसं काय जणायला ना मराठी भाषा समजत नाही, व्हिडिओच्याच खाली बोलतात की ताई तुम्ही जे बोललं आम्हाला समजलं नाही। तर बघा, समजत नसेल तर पण व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार तर तुम्ही बनवू शकतात। माझी भाषा मराठी आहे, बोलीभाषा माझी मराठी आहे, त्याच्यामुळे मी माझ्या मराठी भाषेमध्येच बोलते। तर बघा, आपली ही चेन
जोडून झालेले आहे. दुसराही पार्ट आपण सेम पद्धतीने जोडून घेऊया. बघा माझ्या चॅनलवर असे भरपूर पॉकेट मी तयार केलेले आहे. 2 चेनीचे, 3 चेनीचे, 4 चेनीचे. तर तुम्ही नक्की बनवून पहा. तुमच्या मुलीसाठी या तुम्ही टिकाऊ वस्तू जास्त दिवस टिकण्यासाठी काय काय वापरलं पाहिजे ते सुद्धा मी व्हिडिओमध्ये सांगत असते. तर बघा इथे शिलाई मारून घेऊया. टॉप टिच देऊन टाकूया. तर बघा आपले टॉप टिच झालेलं आहे. तर आता काय करायचं आहे बघा, दोन्हीही पार्ट जे आहे ते समोरासमोर आले पाहिजे. तर बघा हा आपला एक छोटासा कप्पा. तर बघा या ठिकाणी आपण चेन जोडून घेऊया, म्हणजे रनर ॲड करून घेऊया. तर बघा आपला रनर ॲड झालेला आहे. आता याला आपण सरळ करून म्हणजे उलटं करून घेऊया. तर बघा उलटं करून घेतलेलं आहे. तर तुम्हाला मी असं दाखवते. उलटे केल्यानंतर बघा इथून आपल्याला या ठिकाणी शिलाई मारायची आहे. आणि बघा हँडल मी दुसऱ्या साईडला लोटलेले आहे. हँडलमध्ये आले नाही पाहिजे. काय टायमाला काय होतं, शिलाई मारताना हँडल अटकतात, तर ते हँडलमध्ये आले नाही पाहिजे. थोडे साईडला तुम्ही ठेवून द्यायचे आहे, म्हणजे असे ढकलून द्यायचे आहे. जसं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आणि सॉरी माझी ना थोडीशी तब्येत ठीक नाही आहे, बोलताना खोकला येतो, तर थोडंसं इग्नोर करा. ते कसं तब्येत ठीक नसल्यामुळे आवाज देणं व्हिडिओला थोडंसं अवघडच असतं. तर बघा या ठिकाणी परत आपण शिलाई मारून घेऊया. म्युझिक दिलं तर त्यांना समजत नाही, त्याच्यामुळे मी शक्यतो आवाजच देण्याचा प्रयत्न करत असते. तर बघा या ठिकाणी आपण इथे शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा दोन्हीही साईडला डबल टिबल शिलाई मारून घ्या, कारण की आपली इथेच जास्त फिनिशिंग असतं आणि इथूनच आपलं जास्त वस्तू टिकतात. तर आपली जे बनवलेली वस्तू आहे ते जास्त दिवस टिकण्यासाठी डबल टिबल शिलाई मारली तर गरजेचं असतं. तर बघा दोन्हीही कॉर्नरला मी पक्की शिलाई मारलेली आहे, म्हणजे लॉक करून घेतलेलं आहे डबल टिबल शिलाई देऊन. आता याचं जे फायनल लुक आहे ते मी तुम्हाला दाखवते. तर आपण थोडंसं व्यवस्थित करून घेऊया. तर बघा आपलं हे सुंदर असं पॅच जोडून झालेला आहे. तुम्ही बघू शकता की नवरात्रामध्ये जसे दांड्या खेळतात त्यानुसारच हा दांड्याचा एक पॅच आपण जोडलेला आहे. आणि 2 कप्पे आहे याच्यामध्ये. तुम्ही पैसे ठेवू शकतात, मोबाईल ठेवू शकतात, छोटीशी बॉटल ठेवू शकतात. असे आपण हे बनवलेलं आहे नवरात्र स्पेशलसाठी. तर बघा खूप अशा पाऊच आपण तयार केलेले आहे. मी नंतर तुम्हाला पाऊचचा व्हिडिओ तर दाखवणारच आहे. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका. परत हाय हॅलो नमस्कार, मी मीना गायकवाड. बघा एक ब्लाऊज पीस घेतलेला आहे, फॉर्म शीट घेतलेला आहे, नॉन वन घेतलेला आहे. तर हा असं एक पीस आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. तर त्या पीसचं जे माप आहे ते 20 बाय 8 इंचाचं आहे. तर अशी क्युटिंग करून घ्यायची आहे. बघा मी असे पूर्ण याला रेषांची शिलाई मारून घेतलेली आहे. आणि जे मेजरमेंट आहे ते स्क्रीनवर मी दाखवलेलं आहे. बघा या ब्लाऊज पीसला इथे थोडीशी डिझाईन होती, म्हणून मी काय करते, मला दुसरी साईडमध्ये प्लेन होतं, तर आपण ती साईड घेऊया. तर बघा या ठिकाणी मी याचा मध्य काढून सुद्धा घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला एक मध्य काढून घ्यायचं आहे. बघा आपलं कट नाही करायचं, फक्त मध्य काढून घ्यायचं आहे. बघा या ठिकाणी डिझाईन आहे. तर आपण हा पीस म्हणजे ही साईड न घेता आपण दुसरी साईड घेऊया. तर बघा ही साईड आपण घेतलेली आहे. इथे डिझाईन असल्यामुळे ही साईड आपण घेतलेली आहे. या ठिकाणी 2.5 इंचाचा आपण एक मेजरमेंट घेऊया. एक 2.5 इंच आणि एक 2 इंच, जसं मी स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे. बघा इथे मी 2.5 इंच घेतलेला आहे आणि या ठिकाणी घेतलेला आहे 2 इंच. तर याची आपण आधी मार्किंग करून घेऊया. तर बघा आपली मार्किंग झालेली आहे. ही 2.5 इंच आणि हे 2 इंच अशी आपण मार्किंग केलेली आहे. आता हे असा पेज तुमच्याकडे असेल तर तुम्ही असे पेज घेऊ शकतात किंवा रेडीमेडसुद्धा भेटतात. हे नसेल तर तुम्ही लेससुद्धा वापरू शकतात. तर बघा हा पेजचा वापर आपण इथे या ठिकाणी असं करणार आहोत नंतरून. तर बघा असे हे पेज तुम्ही वापरू शकतात. असे तुम्हाला हे पेज विकतसुद्धा भेटतात. त्या जागी तुम्ही रेडीमेड तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही इथे वापरू शकतात. तर मी हा पेज वापरणार आहे.
तर बघा आता हे जे आपण मार्किंग केलेली होती याला आधी कट करून घेऊया. तर बघा ही आपली कटिंग झालेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला याला घ्यायची आहे 8 नंबरची चेन, म्हणजे चेन घ्यायची आहे 5 नंबरची. त्याची जी मार्किंग आहे ती 8 इंच आहे. तर बघा इथे आपल्याला ही चेन अशी आपल्याला जोडून घ्यायची आहे. तर बघा ही चेन मी अशी उलटी ठेवली, या ठिकाणी शिलाई मारली आणि टॉप स्टिच करून घेतलेलं आहे. बघा अशी शिलाई मारायची आहे आणि पलटी करून टॉप स्टिच करायचं आहे. सगळे पार्ट आपण जेवढे बी कट केलेले होते सगळे पार्ट एकमेकांना अशाच पद्धतीने जोडून घ्यायचे आहे. तर आपली शिलाई झाली आणि अशी पलटी करून या ठिकाणी टॉप स्टिच करून घ्यायचं आहे. परत दुसराही पार्ट आपण चेन जोडून घ्यायची आहे. ते चेन अशी उलटी ठेवली, या ठिकाणी शिलाई मारली आणि आपण पलटी करून या ठिकाणी टॉप स्टिच करून घेतलेला आहे. परत सेम त्याच पद्धतीने दुसराही पार्ट आपण असंच जोडायचं आहे. या ठिकाणी आपण शिलाई मारली आणि या ठिकाणी टॉप स्टिच करून घेतलेलं आहे. तर बघा आपलं सगळं रेडी झालेलं आहे. त्याच्यानंतर आपण रनर ॲड करून घ्यायचे आहे. तर बघा मी रनरसुद्धा ॲड झालेले आहे आपले. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे जेवढा आपला हा पीस आहे ना तेवढंच इंचचा आपल्याला नॉन-1 लागणार आहे. तर आपण हा जो पॅच होता माझ्याकडे मी तो जोडून घेत आहे. बघा पॅच जोडायच्या आधी पॅचला आपण अशी शिलाई मारून घ्यायची आहे. जसा जो काळा रंगाचा जो पट्टा असतो ना तो पट्टा फक्त आपल्याला इथे फोल्ड करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि चारही कोपरे आपल्याला असे फोल्ड करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर हा जो आपला पीस बनवलेला होता तिथे आपल्याला तो जोडायचा आहे. बघा हा असे मी हे पीस पॅच आपण तयार करून घेतला. त्याच्यानंतर हा पॅच आपल्याला इथे जोडून घ्यायचा आहे. बघा इथे आपण थोडे 1-1 इंचाची अशी थोडीशी जागा ठेवून द्यायची आहे आणि नंतर हा पॅच या ठिकाणी आपल्याला जोडून घ्यायचा आहे. तर बघा मी हा पॅच इथे जोडून घेतलेला आहे. तर बघा हा आपला पॅच जोडून झालेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे एक नॉन-1. तर बघा मी नॉन-1 घेतलेलं आहे आणि हे नॉन-1 पूर्ण 20 इंचाचं आहे. जेवढा आपला पीस आहे तेवढंच हे नॉन-1 आहे. तुमच्याकडे नॉन-1 नसेल तर तुम्ही शॉपिंग बॅगसुद्धा घेऊ शकतात. आता नॉन-1ला आपल्याला सगळीकडे शिलाई मारायची आहे. तर चारही कोपरी शिलाई मारून घेतलेली आहे. तर बघा आपला हा शिलाई झालेला आहे. आता काय करायचं आहे बघा या ठिकाणी माझ्याकडनं एक गोष्ट राहून गेली तुम्हाला सांगायची. मी शिलाई मारली पण नंतर माझ्या लक्षात नाही आलं. तर बघा ज्या ठिकाणी 2 नंबरची चेन आहे आपली त्याच्या वरच्या बाजूला शिलाई मारायची होती, म्हणजे एक छोटासा कप्पा तयार बनतो. मी मारले आहे नंतर पण इथे मला दाखवायची मी विसरून गेली. नंतर या ठिकाणी 1-1 इंच अशी बोटाच्या साहाय्याने मार्किंग करून घ्यायची आहे. आणि हे हँडल आहे असे फोल्ड केलं तर 1 इंच आणि पूर्ण जे माप आहे ते आहे 50 इंच. तर 50 इंचाचं हे पूर्ण माप आहे हँडलचं. आणि हे हँडल बेल्ट आहे तो हा बेल्ट आपल्याला इथे जोडून घ्यायचा आहे. बघा हा बेल्ट इथे आपण जोडून घेतला. त्याच्यानंतर दुसरीही साईडला हा बेल्ट व्यवस्थितपणे जोडून घ्यायचा आहे. बघा 2 नंबरची जी चेन आहे त्या ठिकाणी आपल्याला एक शिलाई मारायची होती वरच्या बाजूला, म्हणजे एक छोटंसं पॉकेट तयार होईल. मी मारलेलं आहे पण नंतर ना मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवायचे विसरले, तर तुम्ही मारून घ्या म्हणजे आपले एकूण 3 पॉकेटं बनतील. तर बघा इथे आपण चेन जोडून घेऊया. तर दुसरी ही साईड सेम पद्धतीने चेन अशी जोडून घेऊया. त्याच्यानंतर इथे टॉप स्टिच करून घ्यायचं आहे. दोन्हीही साईड व्यवस्थित टॉप स्टिच करून घेऊया. हँडल वरती आले पाहिजे. जो आपला जो बेल्ट आहे बॅगचा बेल्ट तो वरती आला पाहिजे. मग नंतर इथे टॉप स्टिच करायचं आहे. तर दोन्हीही पार्ट असे समोरासमोर घेऊन याच्यामध्ये आपण रनर ॲड करून घेऊया.
तर बघा आपण रनर ॲड करून घेऊया. तर मी रनर ॲड करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर याला आपण सीधा भाग करून घेऊया, म्हणजे सरळ करून घेऊ व्यवस्थित असं. उलटे करून घेऊया आणि बघा चैनीची जी बाजू आहे त्या ठिकाणी आपल्याला व्यवस्थितपणे पकडून घ्यायचं आहे आणि नंतरून इथे सरळ अशी शिलाई मारायची आहे. तर बघा काळजी घ्या, जे हँडल आहे ते हँडल आले आतमध्ये अटकले नाही पाहिजे. आपल्याला व्यवस्थितपणे ते हँडल थोडी तिकडे ढकलून द्यायचे आहे दुसऱ्या साईडनी. आणि पूर्ण हा जो पट्टा आहे, शिलाई जशी मी दाखवते तिथे आपल्याला डबल टिबल शिलाई मारून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने. परत दुसरा ही जो पार्ट आहे त्याला सेम पद्धतीने इथे शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा मी इथे डबल शिलाई मारून घेत आहे. नंतरून तुमच्याकडे जे बी पायपिंगसाठी असेल ते तुम्ही पायपिंग करू शकता. शॉपिंग बॅगसुद्धा वापरले तरी चालते, या नॉन वापरले तरी चालतं. तर बघा इथे आपण पायपिंग नंतरून करून घेऊया आणि याचं जे फायनल लुक आहे ते मी तुम्हाला दाखवते. एकदा आपली ही जी बॅग आहे मी सरळ करून घेते. तर याचं जे फायनल लुक आहे ते तुम्ही बघू शकतात. बघा 3 पॉकेटवाली बॅग आपली तयार झालेली आहे. खूप सुंदर ही बॅग दिसते. याच्यामध्ये आपण जे पॅच वापरलेले आहे, हा छोटा पॅच वापरलेला आहे आणि 3 पॉकेटवाली ही आपली बॅग तयार झालेली आहे. याच्यात तुम्ही भरपूर असं सामान ठेवू शकतात आणि याच्यात तुम्ही मोबाईल, छोटे छोटे कॉईन, छोटे छोटे पैसे, 1-2 रुपये, हे भरपूर असं सामान ठेवण्यासाठी हा छोटासा पाऊच आपण तयार केलेला आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका. बघा ज्यांना कोणाला असे पॅच घ्यायचे असेल तर इथे माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. तर माझ्या व्हॉट्सअपला नक्की DM करा, मेसेज करा, म्हणजे तुम्हाला रिप्लाय लवकर भेटून जाईल. बघा हा पॅच आहे आणि हा पॅच छोटा आहे, 4x4चा आहे. तर बघा हाच पॅच वापरून आपण खूप सुंदरशी मी बॅग बनवलेली आहे. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त मैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करा. बघा माझ्याकडे भरपूर असे बॅग मटेरियल मी विकत असते. तर माझा व्हॉट्सअप नंबर वरती दिलेला आहे, तुम्ही व्हॉट्सअपला नक्की मेसेज करा. ज्यांना कोणाला नॉन फॉर्म सीट, रबर सीट घ्यायचं असेल तर माझ्या व्हॉट्सअपला नक्की मेसेज करा. सगळं रिप्लाय तुम्हाला व्हॉट्सअपला भेटून जाईल. परत भेटूया नवीन व्हिडिओबरोबर. जय हिंद, जय भारत. हाय हॅलो नमस्कार, मी मीना गायकवाड. आज आपण परत एकदा एक नवीन छान अशी बॅग डिझाईन घेऊन आलेलो आहोत. चला तर सुरू करूया. बघा मी 7.5 इंचाचा एक स्क्वेअर घेतलेला होता आणि त्याची पूर्ण जी उंची आहे ती आहे 20 इंच. तर मेजरमेंट मी वरती स्क्रीनवर दाखवतच आहे. तर बघा हा पार्ट आपल्याला अशा दोघांचा मध्य करून घ्यायचा आहे. तर बघा मी असे मध्य केलेलं आहे दोन्हीही साईडने आणि या ठिकाणी रेष मारून घेऊया किंवा चॉकच्या साह्याने खुणा करून घ्या. तर आपल्याला असे 2 पार्ट लागणार आहे. तर बघा हा पार्ट आपण वरचा जो आपण घेऊया तिथे आपल्याला जो मोजायचा आहे 2.5 इंच. तर मी 2.5 इंचाची मार्किंग करून घेते. दोन्हीही साईडला आपल्याला 2.5 इंचाची अशी मार्किंग करून घ्यायची आहे. बघा ही आपली मार्किंग झाली आणि आता ही मार्किंग आपल्याला कट करायची आहे. तर बघा ही 2.5 इंचाची मार्किंग कट केलेली आहे. आपले असे 2 पीस तयार झाले. तर या ठिकाणी आपल्याला चेन घ्यायची आहे. चेन मी याच्यानुसारच घेतलेली आहे. तर हे बघा 8 इंच. तर याच्यानुसारच आपल्याला चेन घ्यायची आहे आणि ही चेन मी अशी उलटी ठेवलेली आहे आणि या ठिकाणी शिलाई मारायची आहे. बघा अशी शिलाई मारून घ्यायची आहे. त्यानंतर आपण त्याला टॉप स्टिच करून घेऊया. बघा टॉप स्टिच बी झालेला आहे. त्याच्यानंतर आपण दुसराही पार्ट व्यवस्थितपणे टॉप स्टिच करून घेऊया, जोडून घेऊया आणि मग टॉप स्टिच करूया. तर इथे मी डबल शिलाई मारलेली आहे. तर दुसराही पार्ट आपण जोडून घेऊया. दुसराही पार्ट आपला असं जोडायचा आहे. ह्या बघा अशा पद्धतीने नंतर त्याला टॉप स्टिच करून घ्यायचं आहे. टॉप स्टिच करताना तुम्ही वाटलं असंही ठेवून शिलाई मारली तरी चालते. खूप सोपं आहे हे पाऊच बनवणं, हे पॉकेट बनवणं. आणि याच्यामध्ये मी ना जे
मी जे सामान विकत आहे तेच मटेरियल मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. तर बघा या ठिकाणी मी दोन्ही याला टॉप स्टिच व्यवस्थित करून घेतलं आणि शिलाई मारून घेतलेली आहे. तर बघा आता आपल्याला करायचं आहे रनर ॲड. मी 5 नंबरचं हे रनर वापरलेलं आहे आणि हे रनर मी याच्यात ॲड करून घेते. तर रनर ॲड झालेला आहे. आता बघा हा जो पूर्ण पार्ट आहे त्याला आपल्याला तुम्हाला वाटलंच ना आताच या डिझाईन देऊ शकतात. तुम्ही इथे लेस लावू शकता, तुमच्याकडे जे पॅच आहे ते लावू शकतात, या तुम्ही वाटलं काही लेस बीस काही आणलेलं असेल मोतीची लेस तर ते सुद्धा तुम्ही इथे लावू शकता. तर माझ्याकडे असे पॅच आहे आणि हे पॅच ना मी विकते. तर याचं पूर्ण जे आहे मी कितीला विकते काय सगळं मी शेवटी सांगणारच आहे. तर असे पॅच मी भरपूर प्रकारचे 2, 4, 5 प्रकारचे माझ्याकडे आलेले आहे आणि कोणाला घ्यायचं असेल तर शेवटी माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. मला व्हॉट्सअपला मेसेज करा, DM करा, मी तुम्हाला नक्की रिप्लाय देईल. तर बघा या ठिकाणी हा पॅच आपण जोडून घेऊया. तर बघा आपला हा पॅच जोडून झालेला आहे. त्याच्यानंतर बघा हा पॅच असा दिसत आहे. काळ्या रंगावर इतका सुंदर हा पॅच दिसत होता, जसा फोनमध्ये दिसतो ना त्याच्यापेक्षाही खूप सुंदर दिसत होता. तर बघा हे मी नॉन-1 घेतलेलं आहे आणि हे नॉन-1 मी असं जोडून घेत आहे. तर बघा तुमच्याकडे नॉन-1 नसेल तर तुम्ही शॉपिंग बॅगसुद्धा वापरू शकतात किंवा एखादा कपडा असेल तर तो सुद्धा वापरू शकतात. तर मी शिलाई मशीनवर ही चारही बाजूने याला शिलाई मारून घेत आहे. बघा नॉन-1ला मी शिलाई मारून घेतलेली आहे. म्हणजे आपले हे दोन्हीही कापड असं एकमेकांना जोडून घ्यायचं आहे. तर बघा जोडल्यानंतर आता आपण जे एक्स्ट्राचं जे उरलेलं होतं ते कट करून घेऊया. तर या ठिकाणी आपल्याला शिलाई मारायची आहे. तर बघा इथे शिलाई मारून घेतलेली आहे. म्हणजे काय होतं की आपला हा एक कप्पा बनतो म्हणजे एक पॉकेट बनतं. आणि आता वरची जी साईड आहे त्या ठिकाणी मी अशी रेडीमेड आहे ना हँडल जोडून घेणार आहे. बघा तुमच्याकडे कापड असेल ना तर तुम्ही कापडाचे सुद्धा हँडल बनवू शकतात मोठे. तर माझ्याकडे लेस होती, ही हँडल होते तर मी हे वापरत आहे. तर बघा या ठिकाणी 1 इंचाची मार्किंग करून घ्यायची आहे आणि या ठिकाणी आपल्याला हे जो बेल्ट आहे बंद आहे तो आपण जोडून घेऊया. तर हा बेल्ट आपण असं जोडूया. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्याही साईडला अशाच पद्धतीने बेल्ट जोडून घ्यायचा आहे. बघा या साईडला आपण 1 इंचाचं माप घेऊया. तर आणि इथे बेल्ट आपण जोडून घेऊया. तर हा बेल्ट असा जोडून घेतलेला आहे आणि खरंच खूप सोपं आहे. तुम्ही नक्की बनवून बघा. तुम्ही 3, 4, 5 असे पॉकेट वेगवेगळे स्टाईलचे तुम्ही बनवू शकतात. तर बघा आपले हँडल जोडून झालेलं आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला ही जी वरची जी साईड होती त्या ठिकाणी आपल्याला चेन जोडायची आहे. बघा मी काळी चेन वापरली असते पण ती सगळी काळं झालं असतं, तर म्हणून मी त्या जागी ढवळी चेन वापरलेली आहे, म्हणजे व्हाईट कलरची चेन वापरलेली आहे. तर ही चेन आपण अशी स्टिच करून घेऊया. तर या ठिकाणी आपल्याला याला पलटी मारून टॉप स्टिच करून घ्यायचं आहे. तर बघा हँडलचा जो बेल्ट आहे तो वरती धरून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. काय होतं की जेव्हा आपण टिच करतो ना तेव्हा हँडल वरती आलं पाहिजे, मग त्याच्यावर आपण टॉप स्टिच केलं पाहिजे. तर बघा अशा पद्धतीने जसं फोनमध्ये दिसत आहे त्यानुसार दुसरी ही साईड आपल्याला सेम पद्धतीने जोडून घ्यायचं आहे. तर बघा ही मी उलटी ठेवली चेन आणि इथे सरळ अशी शिलाई मारणार आहे. बघा शिलाई मारून झाली आहे आणि याला लगेच आपण टॉप स्टिच करून घेऊया. बघा हँडल मी वरती धरलेलं आहे. थोडंसं मी फोनमध्ये दाखवते. बघा हँडल मी वरती धरलेलं आहे आणि टॉप स्टिच इथे आपल्याला करून घ्यायचं आहे. टॉप स्टिचने काय होतं की थोडं फिनिशिंग बी छान दिसते आणि जेव्हा चेन आपण ओपन करतो तेव्हा ते अटकत नाही. खूप वेळेस व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं सुद्धा आहे. त्यासाठी आपल्याला टॉप स्टिच देणं गरजेचं आहे. तर बघा या ठिकाणी आपण शिलाई मारलेली आहे. आता काय करायचं आहे, दोन्हीही जे पार्ट आहे ते असे समोरासमोर आले पाहिजे आणि तिथे आपण रनर ॲड करून घेऊया. तर बघा माझ्याकडे हे 5 नंबरचं रनर आहे, मी ते ॲड करून घेते. तर रनर आपला ॲड झालेला आहे. आता याला आपण उलटं करून घेऊया. बघा याला मजबूतपणासुद्धा आलेला आहे. जसं आपण याच्यामध्ये फॉर्म सीट वापरलेलं होतं आणि
नॉन-1 वापरलेला आहे, त्याच्यामुळे त्याला जी आपली जी शॉपिंग बॅग आहे ती छान आपण वन साईड बॅग ती त्याला छानपैकी बेस आलेला आहे, जाडं दिसत आहे आणि दिसायलाही खूप सुंदर दिसत आहे. तर बघा आता हे जे आपण जे दाखवलेलं या ठिकाणी आपल्याला पूर्ण अशी शिलाई मारायची आहे. दोन्हीही साईडला डबल शिलाई मारून घ्यायची आहे. बघा हँडलमध्ये आलं नाही पाहिजे. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे. तर मी हँडल थोडी साईडला करते. तर बघा अशा पद्धतीने इथे आपण शिलाई मारून घ्यायची आहे. इथे मी डबल टिबल शिलाई मारणार आहे आणि नंतरून वाटलं असं तुम्ही याला पायपिंगसुद्धा करू शकतात. आता हे जे हँडल आहे ते मी शेवट खाली ढकलत आहे. नंतरून हे दुसरा जो पार्ट आहे तिथे बी आपल्याला शिलाई मारायची आहे, टिचिंग करून घ्यायचं आहे. बघा या ठिकाणी मी लॉक केलं, डबल लॉक केलं आहे, म्हणजे डबल शिलाई मारलेली आहे. आता याचं जे फायनल लुक आहे ते तुम्हाला मी दाखवते. तर बघा अशा पद्धतीने आपण शिलाई मारून घ्यायची आहे. आणि बघा या ठिकाणी तुम्ही पायपिंग केली तरी चालेल. तर मी तुम्हाला पायपिंग न करता त्याचं लुक दाखवून देते, नंतर मी पायपिंग करणारच आहे. तर बघा याच्यानंतर मी तुम्हाला याचं फायनल लुक दाखवते. दिसायलाही आपली ही जी बॅग आहे इतकी सुंदर बनते. याच्यामध्ये आपण जे ब्लॅक कलरचं कॉम्बिनेशन वापरलेलं आहे, थोडंसं पॅच वापरलेलं आहे, त्याच्यामध्ये ही सुंदर इतकी सुंदर बॅग दिसते. अशी बॅगीत नवरात्रामध्ये जास्त चालतात आणि तुम्ही वाटलं सर आपल्या मुलींसाठी या स्वतःसाठी सुद्धा तयार करू शकतात. तर बघा काही जास्त मटेरियल लागत नाही, थोडासा खर्चामध्ये ही आपली ही बॅग तयार होते. तर बघा इतकी सुंदर ही बॅग बनलेली होती आणि ते बी 2 कप्प्यावाली. असं विकत घ्यायला गेलं तर 120, 130 या 200च्या आसपास जाते, पण ज्या वस्तू आपण स्वतः घरी तयार करतो त्याचा एक वेगळाच आनंद असतो. तर बघा खूप सुंदर ही आपण अशी 2 कप्प्यावाली बॅग तयार केलेली होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मैत्रिणीबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर बघा असे खूप सुंदर सुंदर पाऊचपासून आपण वेगवेगळे असे पाऊच तयार करू शकतो, वेगवेगळे पॅचपासून. तर बघा मी याच्यासाठी कोणता पॅच वापरलेला आहे इथे थोडंसं मी दाखवते. तर बघा इतकं हे कापड मी आणलेलं होतं गुजरातवरनं आणि याच्यामध्ये आपण भरपूर असे पॅच आहे. तर मी हा पॅच वापरलेला आहे. तर तुम्हाला हा पॅच घ्यायचा असेल तर माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे स्क्रीनवर, मला व्हॉट्सअपला नक्की मेसेज करा आणि याची प्राईस आणि मी काय काय मटेरियल विकते ते सुद्धा तुम्हाला व्हॉट्सअपला भेटून जातील. तर परत भेटूया नवीन व्हिडिओ. हाय हॅलो नमस्कार, मी मीना गायकवाड. आज आपण एका ब्लॅक कपड्यापासून खूप सुंदरसं DIY तयार करणार आहोत. बघा मी याचा ब्लॅक कपडा घेतलेला आहे, म्हणजे ब्लाऊज पीसचा कपडा, फॉर्म सीट आणि नॉन-1 असंही आपण एक पीस तयार करून घेतलेला आहे आणि त्याला शिलाई मारून घेतलेलं आहे. त्याचं जे मेजरमेंट आहे ते वरती स्क्रीनवर दाखवलेलं आहे. 8 बाय 20 इंचाचं असं एक मी चौकोनी आकाराचं एक आपल्याला कापड घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मी त्याला फोल्ड केलेलं होतं असं. तर आपल्याला याचं काही कटिंग नाही करायची, फक्त फोल्ड करायचं आहे. आणि ही फोल्ड केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही डिझाईन देऊ शकतात. तर माझ्याकडे असे पॅच आहे, भरपूर प्रकारे आहे, मी विकते असे पॅच. कोणाला घ्यायचं असेल तर मला व्हॉट्सअपला नक्की मेसेज टाका. व्हॉट्सअप नंबर माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये दिलेला आहे. तर बघा इथे आपल्याला हा पॅच जोडून घ्यायचा आहे. तर बघा पॅच कसा जोडायचा आहे मी तुम्हाला दाखवून देते. आपल्याला असे एक मार्किंग करून घ्यायची 1 इंचाची, 1 इंचाची. आणि बघा हा स्क्वेअर आहे चौकोनी आकाराचा. तुम्ही आपल्याला इथे अशी याची जे कट आहे ते असे मध्ये ढकलायचे आहे आणि इथे पूर्ण याला आपल्याला व्यवस्थितपणे जोडून घ्यायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने इथे जोडून घ्यायचं आहे. तर हे जे कापड आहे जे साईडला येतं ते फक्त आपल्याला शिलाईमध्ये दाबत चालायचं आहे आणि वरती जो लाल पट्टा आहे तिथे आपल्याला शिलाई मारून हे पूर्ण जो चौकोनी आकार आहे तो आपल्याला इथे जोडून घ्यायचा आहे. तर बघा अशा पद्धतीने आणि खूप सोपं आहे. तर मी काय टायमाला काय करते, मी इस्त्री मारून घेते आणि लगेच पटकन होऊन जातं. पण आता माझ्याकडे मी इस्त्री नव्हती मारली म्हणून तुम्हाला डायरेक्ट दाखवत आहे. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचं आहे, म्हणजे जो पॅचचा जो कपडा होता तो दिसणार नाही आणि अतिशय सुंदरचं हे असं पॅच आपलं जोडून जाईल. तुम्हाला याच्यामध्ये भरपूर प्रकारचे कलर भेटून जातील. एकूण माझ्याकडे 4 पॅच आहे. मी 4ही पॅचचा व्हिडिओ शूट करणार आहे, तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल. आणि बघा हे जे पॅच आहे हे नवरात्रामध्ये खूप चालतात आणि खूप याचं डिमांड असतं. खूप काय काय याच्यापासून वस्तू तयार करू शकतात. तर माझ्याकडे हा ब्लॅक कलरचा कपडा खूप दिवसापासून पडलेला होता आणि माझं खूप दिवसाचं चाललं होतं की मी याच्यापासून काहीतरी बनावं. तर आज त्याचा मुहूर्त लागलेला आहे आणि हा पॅच अशा पद्धतीने आपण
जोडून घेऊया. आणि तुमच्याकडे पॅच नसेल तर तुम्ही लेस, कोणतीही लेस जोडू शकतात. तर बघा हा पॅच आपण जोडून झालेला आहे. त्याच्यानंतर मी एक पट्टी घेतलेली होती मोठी, त्याच्या जागी तुम्ही आपलं जे बेल्ट असतं तुम्ही तो बेल्टसुद्धा वापरू शकतात. मी त्याच कापडाची ही पट्टी घेतलेली होती. पट्टी ही आहे 50 इंचाची. तर बघा ही अशी 50 इंचाची पट्टी आहे आणि ही पट्टी मी कापडापासूनच तयार केलेली होती. तुम्ही याच्या जागी पट्टीसुद्धा घेऊ शकतात, हँडलसुद्धा घेऊ शकतात जे रेडीमेड असतात ते. बघा मी 1 बोटाच्या इंचाचा असा माप घेतलेला आहे. दोन्हीही साईडने तुम्ही सेम पद्धतीने असे माप घेऊन टाकायचं आहे. तर बघा ही सोपी पद्धत आहे. तुम्हाला वाटलं असं टेपने घ्यायचं असं तर तुम्ही टेपने सुद्धा घेऊ शकतात. बघा मी 1 इंचाचं हे मार्किंग आपण केलेली होती. आता ही पट्टी आपण जोडून घेऊया या पद्धतीने. तर बघा अशी पद्धतीने ही पट्टी आपण आधी जोडून घ्यायची आहे. तर मी ही पट्टी जोडून घेतली. परत हीच पट्टी सेम दुसऱ्याही साईडने आपल्याला जोडून घ्यायची आहे. तर बघा जोडताना कसे जोडायचे आहे त्याचं पूर्ण असं व्यवस्थित पूर्ण बघून घ्यायची आणि मग ही पट्टी जोडून घ्यायची आहे. काही टायमाला कसं होतं पट्टी न जोडता उलटी सुद्धा होऊन जाते. तर बघा अशा पद्धतीने पट्टी व्यवस्थितपणे जोडून घ्यायची आहे. तर बघा आपली ही पट्टी जोडून झालेली आहे. तुमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची लटकणं असेल ते सुद्धा तुम्ही याला लावू शकतात. आता मी घेतलेली आहे सफेद रंगाची चेन, व्हाईट कलरची चेन आणि ही चेन आहे 9 इंच. त्याच्यानंतर ही चेन मी अशी ओपन करून घेतलेली आहे. आपण हे पार्ट यांना जोडून घेऊया. तर बघा आता ही सरळ बाजू आहे. तर सरळ बाजू अशी असली की याला फक्त अशी पलटी मारून घ्यायची आहे आणि या ठिकाणी सरळ अशी शिलाई मारायची आहे आणि टॉप स्टिच करून याला फिनिश करायचं आहे. तर बघा आपण इथे उलटे साईड ठेवलेली आहे आणि शिलाई मी मारून घेतलेली आहे. परत दुसऱ्याही साईडला सेम त्याच पद्धतीमध्ये आपल्याला चेन जोडून घ्यायची आहे. तर बघा अशी मी चेन सरळ ठेवली, नंतर अशी थोडीशी पलटी मारून घेतली आणि ही उलटी साईड आपण चेन जोडत आहोत. तर बघा अशी चेन जोडून घ्यायची आहे. त्याच्यानंतर याला आपण पलटी मारून घेऊया आणि पलटी मारल्यानंतर या ठिकाणी आपण याला टॉप स्टिच करून घेऊया. तर बघा टॉप स्टिच करताना एक काळजी घ्यायची आहे, जे आपण हँडल बनवलं होतं ही हँडल हे त्याच्यामध्ये आलं नाही पाहिजे, थोडं साईडला करून घ्यायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने टॉप स्टिच करत असताना हे जे हँडल आहे ते थोडं साईडला करून घ्यायचं, म्हणजे वरती करून घ्यायचं, जेणेकरून हँडल आपलं व्यवस्थितपणे स्टिच होईल, म्हणजे अटकणार नाही काहीच नाही. तर तुम्हाला दाखवून देते बघा अशा पद्धतीने. तर दुसरी ही साईड आपल्याला टॉप स्टिच करून घ्यायचं आहे. तर बघा आपलं हे टॉप स्टिच झालं आहे. त्याच्यानंतर आपण हे जे टॉप स्टिच केलं हे दोन्हीही पार्ट समोरासमोर असे घेऊन घ्यायचे आहे. त्याच्यानंतर आपण रनर ॲड करायचं आहे. तर मी रनर वापरलेलं आहे 5 नंबरचं. तर बघा रनर ॲड केलं. त्याच्यानंतर आपल्याला हे दोन्ही उलटं करून घ्यायचं आहे. ती सरळ बाजू होती, आता ही उलटी बाजू करून घ्यायची आहे. तर उलटी बाजू व्यवस्थितपणे करून घ्यायची. त्याच्यानंतर बघा हे जे हँडल आहे ते थोडेसे इकडे पाठीमागे ढकलायचे आणि मग इथे शिलाई मारून घ्यायची. बघा इथे शिलाई मारून घ्यायची, कारण की बघा शिलाई मारताना हँडलमध्ये येऊ नये, अटकू नये म्हणून तो हँडल मी दुसऱ्या साईडला पूर्ण ढकललेले आहे. बघा इथे आपण लॉक करून घेऊया. डबल टिबल शिलाई देऊन घ्यायची, लॉक करून घ्यायचं आहे. आणि आता बघा हे हँडल परत आपण शेवटचे जे कोपरे आहेत तिकडेच शेवटी ढकलायचं आहे पूर्ण हाताने, जसं स्किनवर दाखवल्यानुसार. आणि इथे आपण शिलाई मारून घेऊया. बघा या ठिकाणी मी डबल टिबल शिलाई मारत असते आणि शिलाई मारल्यानंतर बघा एक पट्टी अशी उरलेली होती, थोडीशी वाकडी तिकडे आहे आणि याचीच मी पायपिंग करण्यासाठी वापरणार आहे. तर आपली पायपिंग बी झालेली आहे. याचा आता आपण फायनल लुक बघूया. आता याला आपण व्यवस्थित करून घेऊया, सरळ करूया आणि त्याचे जे कोणे आहे, काने आहे ते व्यवस्थित काढून घेऊया. तर बघा ही आपली छानपैकी नवरात्रासाठी या तुम्ही कुठेही घेऊन जाऊ शकतात. इतकी सुंदर अशी ही बॅग बनते, कोणालाही बनवता येईल. आणि बघा याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेससुद्धा जोडू शकतात. तर बघा फक्त एक चैनीची मी बनवलेली आहे, कारण की आपल्याला पुढे आपण पॅच लावलेलं होते ना, म्हणून मी एकच चैनीची बनवलेली आहे. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका. नंतरून बघा मी हे पॅच जे आहे ते मी नंतरून इथे हाताच्या साह्याने शिवून घेईल. तर बघा खूप सुंदरशी अशी आपली ही बॅग तयार झालेली आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि परत भेटूया अशाच एका व्हिडिओबरोबर. जय हिंद, जय भारत.
तर बघा असे जे नवरात्र स्पेशल बॅग असतात ते मी तयार केलेले आहे आणि वेगवेगळे पॅच वापरून आपण जे बॅग आहे ते बनवलेले आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर असे प्रकार भेटून जाईल बघण्यासाठी। आणि तुम्हाला बॅगिंगचं कोणतेही मटेरियल घ्यायचं असेल तर माझा वरती व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, मला व्हॉट्सअपला नक्की मेसेज टाका। आणि माझ्याकडे चेन, रनर, फॉर्म सीट, रबर सीट, नॉन वन, वेगवेगळे प्रकारचे चेन, वेगवेगळे प्रकारचे हँडल, वेगवेगळ्या प्रकारचे बेल्ट असे सगळे तुम्हाला पाहायला भेटून जातील। तर असे पॅच आहे बघा, याच पॅचचा वापर करून आपण खूप सुंदर अशा बॅगी तयार केलेल्या होत्या। तर तुम्ही बघू शकतात आणि शेवटीही तुम्हाला मी दाखवील। तर बघा माझ्याकडे एकूण टोटल 4 पॅच आहे आता सध्या। तर हेच पॅच मी विकत आहे आणि याच पॅचचे आता म्हणजे डिमांड चालू आहे, म्हणजे नवरात्रामध्ये हे जे माल मी मागवते ना पॅचचा हाच जास्त संपतो, तर मी हेच माल ना डबल घेत असते। तर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर वरती व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज टाका आणि तुमची ऑर्डर तुम्ही बुक करू शकतात। तर बघा खूप सुंदर पॅच आहे आणि पॅचला हे जे काच आहे ती असली काच आहे, काच लावलेलं आहे, प्लास्टिकची नाही आहे, काच असली आहे। तर तुम्ही याच्यामध्ये बघू शकतात छोटी बारीक काच आहे आणि डिझाईन बी खूप छान आहे। आणि हां एक आहे की तुम्ही कितीही वॉश केलं तर त्याचा कलर निघणार नाही, म्हणजे खूप सुंदर जे वर्क आहे पॅच आहे ते खूप सुंदर आहे। तर कोणालाही ऑर्डर करायची असेल तर वरती व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे। बॅगिंगची जी किंमत आहे डिटेल आहे तुम्हाला सुद्धा जाणून घ्यायची असेल तर व्हॉट्सअपला नक्की मेसेज टाका। हाय मेसेज टाकला या तुम्हाला काही घ्यायचं असेल त्याचा फोटो टाकला तरी त्याची किंमत तुम्हाला माहिती होऊन जाईल। तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आणि मी असे वेगवेगळे जे मटेरियल आहे ते आणतच असते बॅगचे। तर तुम्ही बघू शकतात की मला हे जे पॅचपासून आपण खूप सुंदर असे 4 अशा बॅग बनवल्या होत्या, म्हणजे मी 4-5 बनवलेले आहे, पण दाखवण्यासाठी मी तुम्हाला हे 4च दाखवत आहे ना। त्याच्यामध्ये मी भरपूर असे पॉम्पॉम दोरी वापरून असे खूप आपण बॅग बनवलेले आहे। तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका। परत भेटूया अशाच एक छानशा व्हिडिओ बरोबर। तर बघा ही लेससुद्धा वापरून मी अशी बॅग बनवलेली होती। तर त्याच्यानंतर बघा असे पॅच वापरून बॅग बनवणं खूप सुंदर दिसतं, तुम्ही बघू शकतात। तर बघा इथे दांड्या खेळताना सुद्धा आहे, चौकोनी आकारामध्ये सुद्धा आहे, एक वर्तुळ आहे आणि ही तर खरंच मला खूप आवडते जी फर्स्ट तुम्हाला दाखवली होती ती। आणि हे दांड्या खेळताना। तर परत भेटूया नवीन व्हिडिओ बरोबर। जय हिंद।